नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूया राज्य कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना आता एक काल्पनिक वेतनवाढ मिळणार. वित्त विभागामार्फत GR निर्गमित. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. राज्यातील कर्मचाऱ्यांना आता एक काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. याबाबत वित्त विभागामार्फत अधिकृत GR देखील निर्गमित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे, जुलै व जानेवारी या महिन्यांमध्ये पगारवाढ दिली जाते. वेतनवाढीकरिता काही नियमावली वित्त विभागामार्फत निर्गमित आहेत. यामध्ये दिनांक 19/12/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय आहे. याच धर्तीवर दिनांक 1 जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता 31 डिसेंबर रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याकरिता वित्त विभागामार्फत दिनांक 28/6/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काल्पनिक वेतनवाढ कोणाला मिळणार? दिनांक 30 जून रोजी निवृत्त होणारे व 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांना सदर काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. परंतु यामध्ये 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जुलैची वेतनवाढ अनुज्ञेय असणे आवश्यक असेल, तर दिनांक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जानेवारीची वेतनवाढ अनुज्ञेय असणे आवश्यक असेल.